सहस्रनामतुल्यं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सिद्धिविनायक नमितो मृत्युंजय महादेव जटाजूट जगन्मय सच्चिदानंद रूपाय महादेवाय नमः। मंजुळांग मनोज्ञाय मंगलांग महामये गंगाधर गौरीकांत चंद्रेश्वराय नमः। शरण शरणं विश्वाधारं गगनचतुर्थं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुमभयं सर्वलोकैकनाथं। रामचन्द्र रघुवीर जय जय रामचन्द्र हरिभजन चालू असताना हे कोण महाशय मध्ये येऊन इकडे गेले फिरतात आधी परिचय घेऊया। ओ महाशय, हा बोला। मी आपल्याला सांगते मला हा बोला। माझं इथं हरिभजन चालू असताना आपण इकडे तिकडे फिरतात, हा हो करतात, आपला परिचय काय? माझा परिचय होय, माझं नाव इदोशेख आहे, इदोशेख। इदोशेख? हा बोला।
अगदी योग्य वेळी आलं. हा आज ब्रह्मदेवाच्या उत्सवानिमित्त असं होय. नरसिंह अवतार हे चरित्र मी म्हणजे आमची मंडळी दशावतारी खेळ रूपात करण्यात यायची. हा नशी होता. तेव्हा या कार्यामध्ये कुठलंही विघ्न न येता कार्य सुरळीत होण्यासाठी आम्हाला कुठल्या तरी देवाचा आशीर्वाद पाहिजे. असं होय. आपल्याला माहित असेल तर काय सांगा. शिवशंकराचे दोन पुत्र आहेत. बरोबर एक गजानन एक शरण. शरण कुठेतरी फिरायला गेला. बरोबर. गजानन घरीच आहे. त्याचं स्तवळ केला ना तुमच्या कार्याला कोणतंही विघ्न नाही झालं बघा. बरं आता गजाननाची आराधना करतो मी. करा आराधना करा. मी एकदा या. गजानना हा सूत्रधार आपल्याला प्रणाम करतो. कल्याण असो. नाटे चालक सावध होई, नाटे चालक सावध होई, भक्ती पुरे करी वरदाने, भक्ती पुरे करी वरदाने, माझा एकाएकी श्रवण करण्याचे कारण काय. श्री गजानना श्री गजानना नमितो आज ब्रह्मदेवाच्या उत्सवानिमित्त नरसिंह अवतार हे चरित्र त्या मंडळाने दशावतारी खेळ रूपात करण्यात येईल. या कार्यामध्ये कुठलाही विघ्न न येता आमच्या पात्रांना चांगलं यश येण्यासाठी मला आपला परिपूर्ण आशीर्वाद आहे. कथा करी नाट्य रूपाने भरत सोनाधरे जय आरती अले विघ्ने हरिले, जय आरती अले विघ्ने हरिले, भक्ती रसाने भरत सोनाधरे हिर तुयावरे, भरत सोनाधरे हिर तुयावरे, हरि कथा करी नाट्य रूपाने भरत सोनाधरे. वा सूत्रधारा, तुझ्या या कार्याला कोणत्याही तऱ्हेने विघ्न येणार नाही असा माझा तुला परिपूर्ण आशीर्वाद. तशात ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती मातेचे स्तवन करून आपण कथाभागास प्रारंभ करावे. आई जातो मे शिवलोकी जानबालका, जातो मे शिवलोकी जानबालका,
जातो मी शिवलोके रामालया वरद देई जगताई ब्रह्मनंदिनी वरद देई जगताई ब्रह्मनंदिनी वरद देई स्वस्थराई आदिकाली वरद देई स्वस्थराई आदिकाली जातो मी शिवलोके रामालया जातो मी शिवलोके जातो मी शिवलोके जातो मी शिवलोके रामालया हा बोला बोला हॅलो रे. पहिले कोण आले अहो बघा किती माणसं आले बघा. हे आपलं भक्तगण आहे हा, इथे मग. रंगसभेमध्ये बघ कोण आले अहो बघितलं का अरे बाबा हे काय होय हे काय गणपती महाराज आहेत. कुणी बा कावा कुणी बघा हे काय गजानन महाराज आपणच सांगितलं ना त्यांची आराधना करायला अहो आमच्या गणेश चतुर्थीचा एवढाच वाटतो. सचिव आहे कैलासावरून खाली उतरले आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद घ्या नमस्कार कर यो तेव्हा सिटिंग नाही का नमस्कार करतो. कल्याणी कशा जाऊ मी कल्याणी जा बोलतो एवढ्या रात्रीत कल्याण असो म्हणजे तुझं कल्याण होऊ दे भलं होऊ दे असं आशीर्वाद आहे. आम्ही ते जाऊ तेव्हा नमस्कार करतो. तो का विजय असो कल्याण झाली आता विजयाने जा बोलतो विजय घे विजयी प्राप्त होते तुला कुठल्याही कार्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुला विजयी प्राप्त होते तुला विजय प्राप्त होते आता त्याला आरती करायला पाहिजे. ए पुष्पा आला का रे? आरोग्य हा जेवण फुगडी आवडते आलेले मी आवडलं नाही काही आता एवढे जर घालतो आणि काय करायचं आवड माझा त्याची मी त्यालाच आणलं. दुकाला येता हा बघिनी फुगडी भयंकर रंगली ना महिमा कशी आहे ते हा गजानन महिमा तुझी जरा आता पोहोचलं. आता आशीर्वाद भेटलेला आहे आपण. भेटला आम्हाला आशीर्वाद भेटला. गरबा देवीचं श्रवण करून राहिलेलं. या कुंतींचा तुषार हार धवला या शुक्लवस्त्रावृत या वीणावरदंड मंडित कर या श्वेत पद्मासन या ब्रह्मा
अच्युत शंकर प्रकृती देव यशदा वंदिता रामा पातु सरस्वती भगवती विशेष जया श्रोते ऐका सावधान कथा परम पवित्र पावन नरसिंह अवतार रस चिंतन चित्त देवनी भरिता विदुषका हा बोला आजच्या या चरित्राचं नाव आहे नरसिंह अवतार. नरसिंह होता. भगवान नारायणाने दशावतार घेऊन हा दुष्टांचा नाश केला नाश केला होता. त्यापैकी त्याचा हा नरसिंह अवतार. तर भगवान नारायण वैकुंठात असताना त्यांचे दोघे द्वारपालक जय आणि विजय यांना गर्व झालेला आपल्या शक्तीचा. हे म्हणतात की आम्ही एवढे बलाढ्य एवढे प्रभावशाली असताना आपण या विष्णूच्या दारावरून पहायला जायचा असा त्यांना गर्व झालेला आहे. आणि इकडे भूलोकात कश्यप ऋषी पहाटे सूर्याला आरती देत आहेत. आता पाहूया आपण काय हे मागं लागतं पाय. त्या पाय उठून आणि उठान जाऊ नका हा. या हे बदले. सल्ले पुराय तिथे कुरकुर चाललंय काम काय पुराय खेळ नाही ते काही तिथे झाले पुराय खेळ वनवाळी गावा आई जाते प्रभात काले सकाळी उठोनी वनमाळी गावा सद्भावे पद कमले त्याचा सद्भावे पद कमले त्याचा आश्रय माझा नारायण हरे हरे राम कृष्ण सूर्य नारायण नारायण सूर्य नारायण सूर्य नारायण हे देवा एक दिया चल चल तो बसलायच्या माझ्या भूतेचा स्वीकार करून माझी मनोकामना ओम नमो सूर्यनारायणाय नमः. पडलेला निधला होय बरोबर झाले तुझे ग्लिच मागे ग्लिच तुझे फोटो मागे पॉपकॉर्न आणि लेवल उठे आणि लेवल उठे मग नाही चालले प्रिय
नाथ उठा ना, उठा ना. माझ्या हा काम सहन होत नाहीये. माझी मनोकामना पूर्ण करा नाथ, माझी मनोकामना पूर्ण करा नाथ. नाथ होय किती दुष्टे माझ्या अध्यापूजेचा भंग केलास ना. चाल झाली दूर हो. सविता दिवशी संगम करणे म्हणजे हे योग्य नाही. म्हणून म्हणतो असा विचार करू नको. नका नाथ मला अशी दूर बसू नका. नका नका तुम्ही बोलू नका. नका नका तुम्ही बोलू नका. नका नका तुम्ही बोलू नका. नातरी करी नातरी करी नवी झालो चित्रगाता. नका नका तुम्ही बोलू नका. नका नका तुम्ही बोलू नका. आपण असे करू नका. माझी मनोकामना या जरी पूर्ण करा. अजूनही विचार तेल काय कविता त्याची योग्य नव्हे. शंभर काढले 100 का मिरची 100 हे तू सारं जाणत हा आग्रह करू नको. नाही ना, नाही. ते सर्व सोडून द्या आणि या पुढे माझी मनोकामना आपण पूर्ण करा. आपल्या स्त्रीची मनोकामना पूर्ण करणं हे पतीचं कर्तव्य नाही का? तेही खरं आहे. पण दुष्टे तुझी मनोकामना मला नाईलाजाने करावी लागत आहे. यासाठी या पाप कर्माबद्दल तुला मी शाप देतो आहे. तुझ्या या संगमाने आपल्या पोटी बलाढ्य राक्षस जन्माला येते. राक्षस जन्माला येते.
आज प्रतीतोरावर विचित्र घटना घडली असं मला वाटतं. आपल्या भाषणाकडे पाहून ह्या मनाला काहीतरी काही वाटू लागले आहे. पण ह्या जगाचा परमेश्वर आपणच ना. प्राणसखी, ते सारं खरं आहे, पण ना हा पण शब्द कशासाठी उचललात तुम्ही? तसं नाही प्राणसखी. जन्म मरण एक वनपती, जन्म मरण एक, जन्म मरण एक सुटले सुटले जन्म मरण अवतारी नटलो मी गे, अवतारी नटलो मी गे. परमेश्वराने जरी अवतार घेतला तरी देखील प्रत्येक तलावर त्यांना नक्कीच आहे. भाव तो विसरून गेलो, भाव तो विसरून गेला, भाव तो विसरून गेला. क्षमा करावी ध्यानासीला, क्षमा करावी ध्यानासीला. भाव तो विसरून गेला, भाव तो विसरून गेला, भाव तो विसरून गेला. प्राणसखा तुम्ही सेवा द्यावी, प्राणसखा तुम्ही सेवा द्यावी. फुलफुलकारी मनीन मनाला, फुलफुलकारी मनीन मनाला. मत भाव तो विसरून गेला, मत भाव तो प्राणसखा, मी खरोखरच भान विसरली होती. त्यासाठी माझ्याकडून वाटते तेवढी सेवा करून घ्या तुम्ही. एकांतवासी शेष शयनतो संगे घेऊने महाभयंकर विजयाचे भाव घेत होते.
आम्हाला योग वाटत नाही. देवा, जयाचा वडंग खरोखर आहे. आम्ही एवढे वीर असताना सदोदीर आपल्या दारावर राहून चाकरी करणार म्हणजे आम्हाला लांछनास्पद आहे. मी जरा विश्रांती घेतो. जोपर्यंत मी झोपतो तोपर्यंत आज कुणाला घेऊ नका. एकांतवासी विशेष शयन तो संजय घेवनी लक्ष्मीसी महान भयंकर जनक नंदन ऋषितो विष्णूची भेट घ्यावया येतसे. नारायण जय नारायण नारायण जय त्यासाठी मला आज जाण्याचा नाही, तुम्हाला आज जाऊ देणार नाही. आम्हाला प्रभूची आज्ञा आहे म्हणून आम्ही तुम्हाला आज जाणार देणार नाही. इथून चढण्याची तयारी करा, नाही तर या शस्त्राकडे पहा. तुम्ही भगवान मास्त झाले शांत तुमच्या अंमलात पडावा असा शांत भगवान मास्त तुम्ही
जय विजयजी हा ऐकू येत आहे. काहीतरी काहीतरी अघटित घडलेलं आहे असं मला भात होत आहे नाथ. तुम्ही एवढे कष्टी होण्याचं कारण तुमच्यावर कोणतं संकट आलं? कोणत्या असुराने तुम्हाला त्रास दिला? एकंदरीत मला सांगा, म्हणजे तुमचे संकट मी दूर करेन. तेव्हा सनक ऋषीला आज आपल्या भेटीस न सोडल्याने असुर योनीचा आम्हाला शाप देऊन तेव्हा यातून आपली सुटका करावी. जय विजय. सनक ऋषीचा श्राप केव्हाही असत्य होणार नाही. त्यासाठी त्यांना इकडे बोलवून त्यांच्याकडून उपशाप मागून घेऊया. सेवक, सनक ऋषीच्या आश्रमात जाऊन त्यांना मी बोलवलं, त्यांना निरोप द्या आणि त्यांना तुरंत घेऊन या. कोणत्याही योजनेने ह्या अज्ञान बालकाला त्या शापमुक्त करा. हे आता तुरंत कळेल. तो आता येईल. दुखा दी भजी बसा या. मग लास्ट एक बुडी 100 रुपये भजी, ती 20 रुपयाची. 120 रुपये भजी. जय विजय. मुनीच्या चरण आम्हाला क्षमा करा. भादू म्हणून गौरी करपला
नंतर पाय घालण्याचा काळ आज होत नाही का? मुनिरा सुबुद्धी बालकाकडून अपमान झाल्यास सुबुद्धी जनाने तो सहन करावा लागतं. त्यासाठी त्यांना उपशाप द्या. विष्णू तुझ्या वच्चाकडे पाहून हे ह्याला उपशाप असा तुझ्या त्या सख्यात्वाने माझ्या शब्द सप्त जन्म दहडली पाहिजे. तशाच त्रिजन वैरत्वाने ऐसा माझा है ना शाप आहे. मारा येतो मी. मामा पाठ केलं. जय विजय माझ्या त्यांनी शक्यतेने वागल्या जनावरांचे 100 जन राक्षसी तिथे जवळ निवडून तुम्हाला येईल. तशाच त्रिजन्म वरच त्यांना. आणि एक आणि पुढे होईल. आम्ही त्रिजन वैरत्वाने वागतो. तर मग चला. जया तो जया
चढवा दाम ग दोनेला धान्य उगवला चढवा दाम ग दोनेला भात गयले सुरे चढवा दैत्य समीरे भात गयले सुरे चढवा दैत्य समीरे चढवा ₹3 खोटो चढवा सोडा इथं मोठो चढवा ₹3 खोटो चढवा सोडा इथं मोठो धान्य उगवला चढवा दाम ग दोनेला अनुजा आम्ही उठा जाऊ सुरनाथा अनुजा आम्ही उठा जाऊ सुरनाथा सुधारताते भक्षण करुणे भाग्य कसे सौख्य अनुजा आम्ही उठा जाऊ सुरनाथा देऊ आम्हाला तो आजी यादिनी देऊ आम्हाला तो आजी यादिनी जाऊन सौख्याने कपटा कतीने मधीच्या प्रसन्ना दिले आम्हाला बंधू आमच्या या भाऊबलाच्या सामर्थ्याने स्वर्गावर स्वारी करून इंद्राला पदाक्रांत करू मग साऱ्या देवाचा चुरडा करू तातक शाप ऋषी प्रमाणाते असून प्रफुला तातक शाप ऋषी प्रमाणाते असून प्रफुला त्या गोळी आम्ही जन्म घेऊन का त्या गोळी आम्ही जन्म घेऊन का तातक शाप ऋषी प्रमाणाते असून प्रफुला बंधू आमचा जन्म ब्राह्मण कुळात होऊन आम्हाला राक्षसुनी का म्हणून पण तो एका बाजूला आता वेळ झाला होता आम्ही स्वर्गावर स्वारी करून त्या इंद्रानं माझा क्रांत करू जाऊ बांधवा विभुदानाश आता विलंब न लावता प्रथम इंद्राला पदाक्रांत करू मग सारे देव त्यांच्या सहारा येणार मग साऱ्या देवाचा अंत करू सांगवा नमवचने करुणी झालो अत्यानंद मानी नमवचने करुणी झालो अत्यानंद मानी घेऊ अमरते अमर भूमनी जाऊ आम्ही विभुधन घरी घेऊ अमरते अमर भूमनी जाऊ आम्ही विभुधन घरी विग्रह धारू
कोणी स्वाही करू इतकाच नव्हे तर ते तुरी जाऊ सर्ग भुवने ते तुरी जाऊ सर्ग भुवने इंद्रयमागी पवित्रण इंद्रयमागी पवित्रण जाऊ सत्यपुत्री विष्णु भर भर मोरणी विष्णु कपटी विष्णु भर भर मोरणी यासाठी आपण दक्षिणचे जावं आणि मी उत्तरचे जातो तर मग हा पहा मी निघालो
सुतारी सारे देहो धन्य धन्य हमारा भुवनी वाटके धन्य धन्य हमारा भुवनी वाटके धन्य धन्य हमारा भुवनी वाटके अतुला भोगा भोगुनी अतुला भोगा भोगुनी सूर्य सुतारी देव हमें अमरावतीचे सुख भगवान विष्णू ब्रह्मा बस सामंत घेतो आपण कोणती शंका घेता कामा नाही कारण ह्या अमरावतीचे गणित परिषद समापन केला त्याला मी घेऊ शासन देतो पहा एक उदरी खाला असुरचा लेख एक उदरी खाला असुरचा लेख करेल सहारे करेल सहारे एक उदरी खाला असुरचा एक उदरी खाला असुरचा अमर भुवने अमर भुवने
आज या दर्शनाने केवढा आनंद झाला तो सांगता येत नाही. अशा नवरात्री लोकात फिरत असतात काही देवींद्रा तुला काय सांगावं. सरळ तुला घरात क्षीरसागरीत गेलो होतो. हे जैविषयाने सगळ्यात मुनींनी जय विचारा छापला आहे. मला ते राक्षस जन्माला आलाय. काय पुन्हा असुराची उन्नती. पण मुनिराज सगळ्या पुण्याने जय विजयाला शाप कशासाठी दिला आहे तो समोर कथा सांगा ना. वदवे वदवे इंद्रा वदवे विष्णूचे भेट घ्यावी म्हणून सनक ऋषी आले होते. पण द्वारपालाने दारात अपमान केल्याबद्दल असुर ह्यांचा शाप दिला आहे आणि ते राक्षस होऊन या स्वर्गावर स्वारी करणार आहे. हे उतरे राजाने चिराकाली नव्हे संवना. हे उतरे राजाने चिराकाली नव्हे संवना. वज्रखाते महान करीन धाता. वज्रखाते महान करीन धाता. हे उतरे राजाने चिराकाली नव्हे संवना. हे उतरे राजाने चिराकाली असून इथे आले तरी माझ्या वज्रघाताने हा यमलोकाचा एक रास्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी तेच सांगतो की ते असो इथे आला तर त्यांना माझ्या पुरात कसा घेऊन जातो तेच पहावा. आणि मी काही सामान्य नाही. या माझ्या अज्ञा बाणाने त्याला कसा भस्म करतो तेच पहा. मी निघतो. असुराची सारी जवळ आलेली आहे. मी इथून लवकर पळतो. रमारमण गोविंद जय जय रमारमण गोविंद जय जय रमारमण श्री गोविंद जय जय हरितारिया गजाना हरितारिया गजाना रमारमण गोविंद जय जय रमारमण गोविंद जय जय रमारमण रमारमण
असो फिरण्यात तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. चंडळा, या अमरावतीच्या लोभाने कित्येक असुराचे धन जमा आहे. त्याचा विचार केला काय? आणि त्या विचार तर पुढे पाऊल टाक. तर मग हो पुढे येतोस. पंढरपुराची महिमा थोर धन्य पोरा कुंभार धन्य तो गोरा कुंभार धन्य तो गोरा कुंभार पंढरपुराची महिमा थोर धन्य तो गोरा कुंभार धन्य तो गोरा कुंभार त्याने मातीचा मांडविला मोर धन्य तो गोरा कुंभार धन्य तो गोरा कुंभार त्याने मातीचा मांडविला मोर मांडविला मोर पंढरपुराची महिमा थोर धन्य तो गोरा कुंभार धन्य तो गोरा कशा ठेवून जातो ते पहा. मग तुझ्या या काळ कशाची भीती या महान विलास यमा तू जगाचा काळ आहेस तर दाखव आपला पराक्रम. कारणे देव वेडावला कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून कनकसरा दिलाईला देव कनकसरा दिलाईला त्या
देवाला पळून विजय झाला. आता माझ्याशी सामना करावा लागेल तुला. अगली तुझ्या या ज्वराची भीती या कश्यपू सुतोस तर मग हो पुढे. सुखा कारणे देवा वेळावला वैकुंठ सोडून संताराने राहिला देव संताराने राहिला देव संताराने राहिला धान्या धान्या माझी स्थापना झाली. आता वेळ न लावतात सत्यपुरात जातो. सुस्वागतम श्री महासती प्रसाद श्री महासती प्रसाद श्री महासतीच्या वार्षिक उत्सवानिमित्त श्री महासती तरुण नाट्य मंडळी मुक्ताबाद साहसी स्वाभिमान सादर करतात हास्य कॉमेडी नाटक कावळ्या नगर तवशा नेडेर. कावळ्या नगर तवशा नेडेर अर्थात हजेती पारणा धवळबाबा घरना अर्थात हजेती पारणा धवळबाबा घरना या नाटकात प्रयोग आज रात्र ठीक 10:30 वाजता केला जाईल. तर मुक्ताबा श्री महासती समोर सांगी म्हणल्यार 12:30 टायमिंग झाला. 10 तारखेक पडलो सांगून बेजार का नाका.
धन्यवाद. रमणे संकारुणे सृष्टि रमणे संकारुणे तनु सागरे विविध वसने तनु सागरे विविध वसने सृष्टि रमणे संकारुणे सृष्टि रमणे संकारुणे सृष्टि रमणे सृष्टि रमणे संकारुणे. जय काय कथे विपरीत मदला हात शिवाय विपरीत मदला हात शिवाय जय काय कथे जय काय कथे यासाठी बदल काय सुचेना यासाठी बदल काय सुचेना असुर भार हा भारती गाणा असुर भार हा भारती गाणा जय काय कथे आज मनात अशोक चिन्ह भाव होते आहे त्यासाठी काही सूचना नाही मला. ब्रह्मदेवा सोडून सत्यपुराला सोडून सत्यपुराला जावे निघून पंताला सोडून सत्यपुराला मूर्खा पदतली स्वर्ग सत्यपूर सोडून चालता हो माहित आहे तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. रे रे असुरा नीच भावाला आशा धरून इथं आलास ना तर माझा ह्या ब्रह्मदा पिंडाकर पहा तुझ्या या ब्रह्मांड दंडाची भीती या हिरण्यक्षक काय ब्रह्मदंड सोडी आता देव तुम्ही
ब्रह्मा तोही पिऊन पळाला ब्रह्मा तोही पिऊन पळाला बळी सदाशिवाय काही राहिलो ब्रह्मा तोही पिऊन पळाला बळी सदाशिवाय काही राहिलो वैकुंठ तो वास तया तो जातो त्या शोधा प्रभू रामा तुझ्या ह्या नामस्मरणाने काळ कंठ विष नाहीश झालास असा डोळ साधून बसला काय आता याला असाच केला बरा कोण रे तो कलाता कवी मत कथा विषय हस्त मत काळा विषय हस्त मत काळा कोण रे तो कलाता कोण रे तो कला गोदधनुनी मना दवकते बाहुनी गोदधनुनी मना दवकते बाहुनी तीन प्रवळुनी भक्त धरिनो तीन प्रवळुनी भक्त धरिनो कोण तू कला मत कला कोण रे तू कला कोण रे तू कला चंडा माझ्या अंगाला हस्तगत करीस ना आता तुला भस्म करून टाकतोस पहा गोमराव मी कोण याची तुला जाणवी नाही कोण अरे मी कशात बसून महा बलाढ्य असुर सम्राट हिरण्याक्ष आहे स्वर्गावर इंद्राला पराजित करून स्वर्ग माझ्या स्वाधीन झाला आहे तसेच कैलासावर पण माझा अधिकार गाजवला पाहिजे म्हणून म्हणतो बराबराने कैलास सोडून चालता हो काय मलंदा मला कैलास सोडून जा म्हणतास माझा त्रिशूळाचा प्रहार हा पहा त्रिशूळाचा तुझा शिर कैलासात फिरकून देतोस पहा चल या सोनीला जाओ तुझी पिंटा कशी उठपून टाकतो पहा काही हरकत नाही चल ये हे भोळ्या शंकरा हे
ब्रह्मदेव शंकर माझ्या बाहेर आपण म्हणून आपले स्थान सोडून पळून गेले. आता राहिला असुरांचा तो हाडवैरी कपटी विष्णू, त्याला आता जाऊन खेचून टाकतो. वासुके शयना जगजीवना लक्ष्मी रमणा नारायणा. वासुके शयना जगजीवना लक्ष्मी रमणा नारायणा. नारायणा लक्ष्मी नारायणा, नारायणा लक्ष्मी नारायणा. वासुके शयना जगजीवना लक्ष्मी रमणा नारायणा. आज माझ्या मनाला असं वाटत कशा काहीतरी विपरीत घटना घडतील असं वाटतंय. संशय सागरी मनाए, संशय सागरी मनाए. नकाळे उभरे म्हणा तो अरे, नकाळे उभरी म्हणा तो अरे. सागरी मनाए घाबरे, संशय सागरी मनाए घाबरे, संशय सागरी मनाए घाबरे. भारती रासची जाणा भारती रासची जाणा. यासाठी मदत काहीच केला, यासाठी मदत काहीच केला. सागरी मनाए घाबरे. मनाला असं वाटत आहे असुरांचा प्रभाव या भूतळावर मजबूत झालेला. कपटी विष्णू, कपट विष्णू, कपटी काला तू. वैरी नाव इंद्राचा साऱ्या देवांना पळून तुझा प्राण घेण्यासाठी इथं आला आहे. रे रे असुरा गर्व झाला, रे रे असुरा देवाची तुला जाणीव नसून ह्या चक्रधारी सुदर्शनाकडे आला तुम्ही. चक्र तू दे कला सोड आता, चक्र तू दे कला सोड. भिक्षु दे चक्र तो करने जाता, भिक्षु दे चक्र तो करने जाता. चक्र कर तू तुझे सोड आता, चक्र कर. असुराची बसवणे नाम गे यादने.
चंडाळ विष्णू साऱ्या असुरांचा अंत करू आपल्या कीर्तीचा नोबात गाजवित आहे ना. मूर्खसुरा मर्दुनी असुर कला अवतरणी जास्तळ मर्दुनी असुर कला अवतरणी चक्रवर्ती